जय शिवराय मित्रांनो, भरपूर दिवसानंतर आपण आलो आहोत साई मंदिरावर आणि पाहूया आज साई मंदिरावर काय काय काम होतं. छोट्याशा ब्रेक नंतर आलेलो गावाला गेलो होतो, कारण आपण तुम्हाला माहीत असेल आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. आणि बघूया आज काय साई मंदिरावर किती कामं झालेत. बऱ्याच दिवसाचा गॅप पडलेला आहे, त्यामुळे काय काय काम चाललं हे पाहूया तुमच्यासोबत. चला बघूया. तर हे पाहू शकता मित्रांनो, जवळजवळ यातले आता जवळजवळ 1 2 3 4 पूर्ण आर्च झालेले आहेत, 4 आर्च आणि 5व्या आर्चचं काम सुरू आहे. पाहू शकता इकडे लक्ष्मण मिस्त्री आहेत जे काम करत आहेत. आणि मागचा आठवडा आपण गावाकडे असल्यामुळे थोडंसं आपलं बरंच काम राहिलं होतं. तर पाहू शकता हे किती काम झालेलं आहे. आणि पुढे पाहूया आपण आता पुढं काय काय काम होत आहे ते जाऊन पाहूया आपण. तर चला बघूया पुढे काय काय काम चाललेलं आहे अजून. तर हे आता जवळ 5वी आर्च आहे. आतल्या बाजूने पाहू शकता कशा प्रकारे दिसते. हे आपले मिस्त्री करत आहेत 5व्या आर्चच्या. आणि ह्या सगळ्या पूर्ण झालेलं पाहू शकता. पाणी वगैरे मारलेलं आहे आपण इथे, क्युरिंग केलेलं आहे दगडाचं बांधकाम असल्यामुळं. आणि हे आतल्या बाजूने अशा प्रकारे दिसते. थोड्या दिवसात आता इथल्या विटा वगैरे काढून घेऊ आपण. आणि हा आहे मंदिराचा गाभारा साईबाबांचा. तर यातलं हे काम थोडंसं पेंडिंगवर आहे, कारण डिझाईन वगैरे थोडं नवीन करायचं. आणि इकडे नवीन कोल्हापूरचे जे मिस्त्री आहेत हे यांचं काम इकडे चालू आहे. हे नवीन आर्चचं एक सॅम्पल बनवणार आहे. जसं की आर्च त्या बाजूला झाले होते तसेच या बाजूला आर्च होणार आहेत. तर त्यासाठी यांचं काम चालू आहे. पाहू शकता हे कोल्हापूर आणि विजापूरहून आलेले मिस्त्री हे लोक. आणि यांचंही काम बऱ्यापैकी खूप छान असतं आणि खूप हुशार आणि चांगले मिस्त्री आहेत हे लोक. तर बघूया यांचंही काम आज दिवसभरात किती होते, काय काम होतं. तर तुम्ही आमच्यासोबत राहा आजच्या व्लॉगमध्ये दिवसभर आणि पाहूया काय काय घडते आज साई मंदिरावर. तर चला, यांचं काम चालू आहे. दुसऱ्या बाजूला जाऊन बघूया काम आता आपण. चला. आणि इकडे यांचं काम पाहू शकता. हे थोडंसं 2-3 थर केले आहेत यांनी दगडाच्या बांधकामाच्या आता. आणि चालू आहे बाकीचं काम यांचं. हे आपले जुने मामा लक्ष्मण मिस्त्रांनी घेतले आहेत का. दगडातले खूप जुने लोक इथे दगडाचे काम करणारे. यांचं काम खूप चांगलं असतं. 2 कॉन्ट्रॅक्टर आहेत आपल्या इथे साई मंदिर, जे की तुम्ही पाहिले असेल. एक कोल्हापूरवाले जे पलीकडची साईड करतात आणि या साईडला आपले पुण्यातले जे दगडी बांधकाम करतात ते लोक आहेत. आणि ही वाली साईड आहे हे कोल्हापूरवाले मिस्त्रींची. आज थोडंसं विटाच्या काउंटर त्यामुळे यांनी काम बंद केलेलं आहे दुपारनंतर. पाहू शकता इथे यांचं विटा नाही आल्या त्या हाफ राऊंड बांधण्यासाठी, त्यामुळं हे लोक काम बंद करून गेले. आणि हे पाहू शकता इकडचं थोडंफार काम चालू आहे या लोकांचं. पण यांना विटांची गरज आहे, कारण यांची पण आर्च बनवायची आणि यांना हाफ राऊंड आहे. त्यासाठी यांचं पण काम थोड्या वेळात बंदच होईल, कारण काम तर नाही त्यांना पण विटामुळे. आपले क्युरिंग मात्र चालू आहे डिपार्टमेंटच्या लोकांसोबत. आणि इकडे यांचं चालू आहे गलत्याचं थोडंसं फिटिंग करण्याचं काम. लेवल वगैरे उचलतात ते कंगणाची लेवल, जे की कोल्हापूरवाले लोक थोडे हल्ली होती यांची, त्याचं काम थोडंसं आहे. बाकी पेंडिंग काम आहे जे हे पूर्ण करून घेत आहेत, कारण यांनाही कमान उचलायची विटा नसल्यामुळं हे छोटं मोठं राहिलं रिपेअरिंगचं काम करून घेत आहेत. हे आपले कमानी बनवण्यासाठी बॉटम ठोकलेले आहेत. पाहू शकता हे बॉटम हाफ राऊंड होणार विटाचा आणि त्याच्यावर मग कमान तयार होणार. वळ पण आलेले आहे. आणि इकडे आपलं मिस्त्रीचं कामही चालू आहे. पाहू शकता मिस्त्री दगड घडवायचं काम चालू आहे यांचं काम दिवसभरात. गलते घडवणं, फुल घडवणं, देवळी घडवणं हे आमचं काम आहे. आणि हे बेसमेंटमध्ये पाहू शकता तुम्ही, जे की रॅम्प बनवलेली वरच्या बाजूला आपण. त्या रॅम्पच्या खालचं डिशर्टिंग वगैरे केलेलं आहे आपण. एक रूम बनवलेली आहे, स्टोअर रूम. पाहू शकता हे कशा प्रकारे दिसते, डिशर्टिंग झालेलं आहे इथे. तर हे आपल्या रॅम्पच्या खाली हँडिकॅप लोकांना जी रॅम्प बनवली त्याच्या खाली जी स्टोअर आहे ती ही रूम बनवलेली आहे. आणि हे आहे आपल्या इकडं स्टेज, याची क्युरिंग केलेली आहे. पाहू शकता, कारण याला पण अजून क्युरिंग करायची आहे 14 दिवस. पाहू शकता अशा प्रकारे आपलं बेसमेंट आहे हे.
आणि चला आता जाऊया वरच्या बाजूला, कारण आजच्या दिवसासाठी बस एवढंच काम झालं, दुसरं काही काम नाही. त्यामुळे आपण भेटूया नंतर उद्याच्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही तुमची काळजी घ्या. तर चला.